ओम गम गणपते नमः. श्री गुरुदेव दत्त. सर्व भक्तांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला अनुभव सांगणार आहे. श्री गुरुदेव दत्त यांची कृपा सगळ्यांवर राहो अशी त्यांच्या क्षणी प्रार्थना. आपले मोठे नेहमी म्हणतात की देवाची पूजा कर, त्याला कधी सोडू नको, त्याचा कधीही अपमान करू नकोस. तो विश्वविधाता आहे, आपण आहोत ते फक्त त्याच्यामुळे. पण हे खरं आहे का? कधी कधी असा प्रश्न पडतो की देव खरंच आहे का, आणि आहे तर त्याला माझा त्रास का दिसत नाही? मी त्याची एवढी पूजा करतो, त्याला नेहमी आळवतो, मग तो माझ्यासाठी का येत नाही? आपण लहानपणापासून देवाची पूजा करतो, मंदिरात दिवा लावतो. गणपतीच्या प्रणम्य शीर्षा देवांपासून ते जय जय रघुवीर समर्थपर्यंत आपल्याला जेवढे स्तोत्र येतात तेवढे सगळे म्हणून टाकतो. लहान असतो म्हणून निस्वार्थ भावाने सगळ्या देवांची पूजा करतो. तेव्हा आपण हे नाही पाहत की मला बुद्धी हवी आहे तर मी फक्त गणपती बाप्पाची पूजा करेल आणि सरस्वतीची पूजा करेल. मला पैसा हवा आहे तर मी महालक्ष्मीचीच पूजा करेल. पण जसे जसे आपण मोठे होतो तसा तसा आपल्याला नकोसं व्हायला लागतात. अरे कशाला करू मी देवाची पूजा, काय होतं काय त्याच्याने, असं आपल्या मनामध्ये गोष्टी घर करू लागतात. आपल्याला असं वाटतं की देवाच्या पूजेने काहीच होत नाही. पण थोड्या वेळासाठी का असेना आपण बाकीच्या प्रॉब्लेम्सला दुर्लक्ष करून एका सकारात्मक ऊर्जेच्या अधीन असतो, जी आपल्या मनाला आणि डोक्याला शांत करण्यास आपल्या मदत करते. आपल्या मनातली नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरते. देवी देवतांचं नामस्मरण करताना त्यांच्या कथा आठवतात. उदाहरणार्थ हनुमान चालीसाच घेऊ आपण. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जलावा. आपल्या माणसांसमोर नेहमी साधे राहा आणि लहान राहा, त्यांचा मान ठेवा. पण जर त्यांचा अपमान होत असेल तर सहनही करू नका. असे वेगवेगळे धडे आपल्याला देवांचे चरित्र वाचल्यावर कळतात. जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यांचे समाधान आपल्याला स्तोत्राद्वारे कथाद्वारे कळतात, जर मन आणि कान आपण शाबूत ठेवले तरच. पण सध्याच्या कार्यप्रणालीनुसार ध्येय गाठण्यासाठी लोक फक्त कामावर लक्ष देतात, पण आपल्या ग्रंथात सांगितलेल्या त्यांच्या मेथड्सवर लक्ष देत नाही. मग त्यांना निराशा होते आणि आरोप येतो तो देवावर. मग प्रश्न असा येतो की ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर देव आहे, माझ्यामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये देव आहे, मग त्रास का बरं होतो? हाच प्रश्न मी मंदिरात जाऊन देवाला विचारला, पण उत्तर मला काहीच मिळाले नाही. मग निराश होऊन मी घरी आलो, जेवण वगैरे करून रात्री झोपून गेलो. मग मध्यरात्री मला जाग आली आणि असं वाटलं की कोणीतरी माझ्या समोर बसलेला आहे. डोळे पूर्ण उघडल्यावर एक हजारो सूर्यांचा प्रकाश माझ्याकडे येतो आहे असे जाणवले. मी त्या प्रकाशाच्या पलीकडे गेलो आणि सगळे एकदम शांत झाले. मग अचानक चंदनाचा सुगंध, पाण्याचा खळखळ आवाज आला. मी ढगावर बसलो आहे अशी माझी अनुभूती झाली. दुरून देवळातल्या घंटीचा मधुर आवाज येत होता. मध्यम स्वरामध्ये कोणीतरी भजन गात आहे. श्वेत रंगाचा हत्ती आणि त्याचे चित्कारणे, सगळे मनमोहक दृश्य माझ्या अवतीभोवती दिसू लागले. आणि तिकडच्या वातावरणामध्ये प्राणवायू जास्तच प्रमाणात होता. समोर एक पिंपळ झाड होते. भगवे वस्त्र परिधान करून एक सिद्ध पुरुष बसले होते. मी त्यांच्याकडे जायला निघालो. माझं एक पाऊल 1000 पाऊल चालल्याची अनुभूती मला देत होतं, आणि जितके जवळ जाऊ तितके ते माझ्यापासून दूर चालले होते. तितक्यात त्या सिद्ध पुरुषांनी माझ्याकडे पाहिलं आणि मिस्किलपणे हसून ते म्हणाले, अरे बाया, एवढं नको धाऊस, असा कधीच नाही पोचणार तू माझ्याकडे. माझ्याकडे यायचं असेल तर फक्त माझं नाव घे. तेवढ्यात मी त्यांना म्हणालो, हे सिद्ध पुरुषा, मला तुमचं नाव नाही माहिती, कृपया मला तुमचं नाव कळेल का? ते म्हणाले, आता कोणी मला विठ्ठल म्हणतं, कोणी मला आई म्हणतं, कोणी मला स्वामी समर्थ म्हणतं, तर कोणी मला शंकर म्हणतात. तू मला दत्त म्हण. हे ऐकताच माझे डोळे पाणावले आणि मी मनापासून हात जोडून डोळे बंद करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणालो. आणि मी जसं त्यांचं नाव घेतलं, अगदी स्वतःला त्यांच्या जवळ बघितलं.
त्यांना बघताच माझ्या संपूर्ण शरीरातील जोर संपल्यासारखे वाटले आणि मी त्यांच्या पायात नतमस्तक झालो. तितक्यात त्यांचा हाताचा स्पर्श जाणवला आणि नवचेतन माझ्या अंतरंगात शिरले. ते म्हणाले, तू काल माझ्याकडे आलास, मला तुझ्या मनातल्या गोष्टी तू बोलला, मी काही बोललो तुला, शेवटी तू स्वतःच चालला गेलास. आपल्या जीवनात येणाऱ्या वाईट गोष्टी अशाच असतात. ते येतात, आपण काहीच नसतं करायचं. मग मी विचारले, वाईट गोष्टी हे वाईट लोक बघून पण येतात. लोक वाटेल ते बोलतात, छळतात, तुच्छ समजतात, त्याचं काय देवा? श्री दत्त म्हणाले, छळू दे, वाटेल ते बोलतात ते बोलू दे, तू फक्त मला विसरू नकोस. माझा वरचा तुझा विश्वास जो आहे तो कधीही ढळू देऊ नकोस. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. असं समज की ही तुझी परीक्षा आहे जी मी स्वतः घेतो आहे. आणि ज्या दिवशी तू या परीक्षेत सफल होशील त्या दिवशी तू माझा हक्काचा माणूस होशील, माझा बाळ म्हणवशील. आणि ज्या दिवशी तू या विश्वविधात्याचा बाळ होशील तेव्हा तू स्वतः काय असशील विचार करून पहा. श्री गुरुदेव दत्तांचं हे बोलणं ऐकल्यावर माझे डोळे पाणवले आणि मी स्तब्ध झालो. तितक्यात श्री दत्त यांनी माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि मी ढसाढसा रडू लागलो आणि म्हणालो, तुम्ही सोबत असतानाही का बरं हा त्रास होतो? श्री दत्त म्हणाले, अरे माझ्या भोवती असंख्य असे वलय आहे ज्याच्यात भक्त त्याच्या नामस्मरणाने प्रवेश करतो आणि त्याला असंख्य असे दुःख पीडा सहन करावी लागते. त्याचे खूप काही वाईट होते, परंतु मी पूर्ण वाईट नाही होऊ देत, कारण मी गुरु आहे आणि सोबत आई पण आहे. पण अट फक्त एवढीच असते की माझा वरचा विश्वास ढळू न देणे आणि कर्म स्वच्छ हवेत. जसे जसे माणूस त्याच्या भक्तीने माझ्या भोवती असलेले एक एक वलय पार करतो तसा तसा तो मला प्रिय होत जातो. मग तो माझा हक्काचा माणूस होतो आणि हळूहळू मी त्याला एक एक गोष्ट पण देत जातो. मग मी विचारले, मग जे लोक दुसऱ्यांचा छळ करतात त्यांचं काय? श्री दत्त म्हणाले, मी माझ्या भक्ताला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो. समोरच्या व्यक्तीमुळेच मला कळते की माझ्या भक्ताची भक्ती किती भक्कम आहे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं तर भेटतातच ना. मग मी विचारले, मग ते फळ कोण देतं? श्री दत्त म्हणाले, मीच देतो. मी परत विचारले, जर तोही तुमचाच भक्त असेल तर? यावर श्री दत्त म्हणाले, मग तो माझा भक्त नाही. माझं नाव घेऊन माझ्याच भक्ताला छळत असेल तर मग त्याला मी छळतो. माझं नाव घेतलं म्हणून त्याच्या नशिबात पुण्य जमा होतं, पण वाईट विचार आणि वाईट कर्म जर का नाही सोडले तर तो रसातळाला कसा जाईल हे मी स्वतः सुनिश्चित करतो, कारण न कळत तो माझाच अपमान करत असतो. या जगामध्ये दैवी रूपही माझंच आहे आणि पिशाच्य रूपही माझंच आहे. चांगलाही मी आहे आणि वाईट पण मीच आहे. या जगात जेवढ्या पण शक्त्या आहे त्या सगळ्या माझ्या अधीन आहे, मग त्या चांगल्या असो वा वाईट. असं कोणतंच वरदान नाही आहे जे मी पूर्ण नाही करू शकत आणि असा कोणता शाप नाही आहे ज्याचा तोड माझ्याकडे नाही आहे. अरे बाळा, माझ्या भक्तांसाठी त्यांचा माझ्यावरचा विश्वासच पुरेसा आहे. हा विश्वास त्यांना संपूर्ण संकटातून आरामात काढून घेतो आणि हा सगळा मी घेतो त्या परीक्षेचा खेळ आहे. आणि ज्या दिवशी तू या परीक्षेत सफल होशील त्या दिवशी या जगातलं सगळं सुख आणि इतकं काय मी तुला देईल जे तुझ्याकडून कोणीच काढू शकणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर माझं मन अगदी भारावून गेलं. डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. मी माझं डोकं श्री गुरुदेव दत्तांच्या पायांवर ठेवलं आणि श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणालो. तितक्या श्री गुरुदेव दत्तांनी त्यांचा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवला आणि मला माझ्यामध्ये विद्युत संचार झाल्याची अनुभूती झाली. तितक्यात मला लगेच जाग आली आणि मी श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं आणि गुरुदेव दत्तांना मनापासून धन्यवाद दिला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.
माझा हा अनुभव मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्हाला जर हा आवडला असेल तर कृपा करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.